इंटरनेटवरती काही लोक असतात जे बोलायला येतात एक पण विचार न करता काहीतरी फेकून देतात आणि मग गोंधळ उडतो। इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये रणवीर अलाहाबादी यानं असंच काहीतरी बोलून टाकलं आणि लोक तळपायाची आग मस्तकात गेल्यासारखं भडकले। सोशल मीडियावर रणवीरला भारी ट्रोलिंग सुरू झालं। ट्विटर म्हणजेच एक्स वरती हॅशटॅग ट्रेंड्स होऊ लागले। मीम्सचा पाऊस पडला आणि या प्रकरणाचे पडसाद थेट संसदेत देखील उमटले। इंडियाज गॉट लेटेंट वर बॅन येऊन सगळे एपिसोड डिलीट झाले। समय रैना, रणवीर अलाहाबादिया यांच्यासह इतरांवर FIR देखील दाखल झाली। पण एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मधल्यामध्ये भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भाडीपाला या सगळ्याचा मोठा झटका लागलाय। भाडीपाचा अतिशय निर्लज्ज कांदे पोहे हा शो अचानक पुढे ढकलण्यात आला आणि थेट मनसेनेच भाडीपाच्या शोवरती खळखटायचा इशारा दिलाय। नेमकं काय झालंय, हे प्रकरण काय आहे, भाडीपा आणि सारंग साठे या प्रकरणावरती काय म्हणाले आणि मनसेनं काय इशारा दिलाय, सगळं पाहूयात सविस्तर। पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। आता या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ती इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये रणवीर अलाहाबादी याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे। त्याने असं काहीतरी बोलून टाकलं की लोकांचं बीपी वाढलं। सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आणि याचे पडसाद थेट संसदेतही उमटले। या सगळ्या गोंधळातच भाडीपाने त्यांच्या अतिशय निर्लज्ज कांदे पोहे या शोचं प्रसारण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। याच्या एका शो मध्ये भाग्यश्री लिमये होती, पण आता सई ताम्हणकर सोबत असलेला भागही लांबणीवर टाकण्यात आलाय। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या शो साठी तिकीट बुक केली होती त्यांना या शोचे पैसे परत मिळणार आहेत। अतिशय निर्लज्ज कांदे पोहे नावाच्या या कार्यक्रमाचा फॉर्मॅट इंडियाज गॉट लेटेंट याच्यासारखाच आहे। याचा पहिला भाग अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या उपस्थितीत पार पडला। स्पर्धकांना भाग्यश्रीला इम्प्रेस करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। जज म्हणून सारंग साठे, नचिकेत पूर्णपात्रे, गणेश जोशी, साहिल, अविनाश गोरेगावकर हे सहभागी झाले होते। या 5 जणांची भावकी बरीच गाजली। त्यांनी स्पर्धकांना शो मध्ये अनेक प्रश्न विचारले आणि भाग्यश्री सोबत डेटला कोण जाणार याचा निर्णय घेतला। आता त्यानंतर अतिशय निर्लज्ज कांदे पोहेच्या 14 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर सहभागी होणार होती। मात्र इंडियाज गॉट लेटेंटच्या या सगळ्या प्रकरणामुळे भाडीपाने हा शो पुढे ढकलला। या संदर्भाची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती। त्या पोस्टमध्ये त्यांनी भाडीपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटतंय की सध्या वातावरण तापल्यामुळे 14 फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचा शो आम्ही पोस्टपोन करीत आहोत। तसंही व्हॅलेंटाईन डेला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो, पण आमच्या फॅन्सवर प्रेम आहे। आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय। तिकिटांचा रिफंड 15 वर्किंग डेजमध्ये तुमच्या अकाउंटला जमा होईल। रिफंडने स्वतःसाठी काहीतरी छान गिफ्ट घ्या। आम्हाला माहित आहे की आमच्या फॅन्सचंही आमच्यावर खूप प्रेम आहे। आम्ही अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचे सर्व व्हिडिओ 18+ वयासाठी रिस्ट्रिक्ट केले आहेत। तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह आमच्या चॅनलचा कंटेंट बघू शकता। अतिशय निर्लज्जपणे आमचा हा सभ्य शो लवकरच घेऊन येऊ। आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण तुमचा यंदाचाही व्हॅलेंटाईन डे घरीच बसून जाणार असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे। नंतर रणवीरच्या प्रकरणानंतर मनसेही या वादात उतरली। मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून भाडीपाला थेट इशारा दिलाय। पण या वादावर बोलताना सारंग साठे म्हणाला, आम्हाला माहित नाही हे प्रकरण इतकं तापलं कसं, त्यामुळे आत्ता तरी काही बोलणं म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखं आहे। वास्तविक आम्ही हा शो आधीच रद्द केलाय। थोडक्यात काय तर रणवीरच्या एका वक्तव्यामुळे वातावरण गरम झालंय। भाडीपाचा शो लांबणीवर गेला, मनसेनं इशारा दिला आणि आता सगळे वाट पाहताय पुढे काय होणार। आता हा वाद कुठे थांबतोय, रणवीरचं पुढचं पाऊल काय असेल, भाडीपा यावर अजून काही बोलेल काय आणि मनसे खरंच हा शो थांबवणार काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच कळतील। पण तुम्हाला एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहत होतात झेप मराठी। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।